Hello students, today we are starting the 8th lecture on mathematical logic. In previous lecture we have completed second number question of exercise 1.2. Now we will start the third question of exercise 1.2. What is the question? Examine whether each of the following patterns is tautology, contradiction or contingency. आता यामध्ये काय आपण टॉटॉलॉजी काय असते, कॉन्ट्राडिक्शन काय असतं आणि कॉन्टिंजेन्सी काय असतं हे आपण प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. टॉटॉलॉजी काय असतं, जर लास्ट कॉलम मध्ये सर्व टी 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 आले तर आपण त्याला म्हणणार टॉटॉलॉजी. जर लास्ट कॉलम मध्ये सर्व एफ 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 आले तर आपण त्याला म्हणणार कॉन्ट्राडिक्शन. आणि जर लास्ट कॉलम मध्ये टी आणि एफ मिक्स मध्ये आले म्हणजे काही टी आहे काही एफ आहे तर त्याला आपण म्हणणार कॉन्टिंजेन्सी. तर आपण पहिला क्वेश्चन स्टार्ट करू. आता या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी. आता यामध्ये आपल्याला माहित आहे किती नंबर ऑफ कॉलम आणि किती नंबर ऑफ रोज असतील. तर या ठिकाणी n किती आहे, स्टेटमेंट म्हणजे 2 आहे तर 2 म्हणजे 4 हे रोज असतील. आणि कनेक्टिव्स किती आहे 1 2 3 तर टोटल नंबर ऑफ कॉलम 5 असणार. 2 + 3 5 1 2 3 4 5. आणि आपण मग काय लिहिलं, पी आणि क्यू लिहिलं, त्यानंतर पी अँड क्यू लिहिलं, त्यानंतर क्यू और पी लिहिलं, नंतर पूर्ण कंबाईन मध्ये पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी लिहिलं. आता यामध्ये काय लिहिणार, पी आणि क्यू चे आपल्याला माहिती आहे 2 वेळेस टी 2 वेळेस एफ टी एफ टी एफ. आता अँड साठी आपल्याला माहित आहे टी टी ला टी अदरवाइज एफ. तर या ठिकाणी टी आहे टी टी ला टी अदरवाइज एफ, मी सगळीकडे एफ लिहितो. और मध्ये काय आहे एफ एफ ला एफ अदरवाइज टी तर एफ एफ ला एफ. क्यू और पी पहिलं बघा काय आहे क्यू आहे नंतर पी आहे तर पहिलं हे नंतर हे तर एफ एफ ला एफ असतो अदरवाइज टी तर आपण सगळीकडे काय लिहिणार टी लिहिणार. आता नंतर काय आहे पी अँड क्यू म्हणजे हे कॉलम इम्प्लाइज क्यू और पी म्हणजे हे कॉलम. आता यामध्ये इम्प्लाइज मध्ये आपल्याला माहिती आहे टी एफ ला एफ असतो अदरवाइज टी तर टी एफ कुठे आहे का बघणार, टी एफ इथं कुठेच नाहीये म्हणजे या सगळ्या कॉलम मध्ये काय असणार टी 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 टी. आता काय झालं आपण असं लिहिणार इन लास्ट कॉलम देयर आर ऑल टी देयरफॉर इट इज टॉटॉलॉजी. काय लिहिणार इन लास्ट कॉलम all are t therefore it is tautology. नेक्स्ट क्वेश्चन बघू. P implies Q डबल implies negation of P or Q. सेम तेच नंबर ऑफ स्टेटमेंट 2 आहे तर 2 म्हणजे 4 हे रोज असतील. नंतर इम्प्लिकेशन म्हणजे कनेक्टिव्ह किती आहे 1 2 3 4 4 असल्यामुळे या ठिकाणी 2 + 4 म्हणजे 6 होईल. 1 2 3 4 5 6 पी क्यू तर आहे ऍज इट इज लिहिला. निगेशन ऑफ पी आहे नंतर पी इम्प्लाइज क्यू नंतर निगेशन ऑफ पी और क्यू आणि नंतर या दोघांचं कॉम्बिनेशन. आता या ठिकाणी आपल्याला माहिती निगेशन मध्ये काय होईल टी च एफ एफ च टी तर या ठिकाणी टी आहे तर इथं एफ लिहिणार, टी आहे एफ लिहिणार, एफ आहे टी लिहिणार, एफ आहे टी लिहिणार. आता P इम्प्लाइज Q आहे P इम्प्लाइज Q काय माहितीये इम्प्लाइज मध्ये टी एफ ला एफ अदरवाइज टी तर टी एफ कुठे आहे का आहे टी एफ त्याला एफ P इम्प्लाइज Q मध्ये अदरवाइज टी तर सगळीकडे काय लिहिणार टी लिहिणार. नंतर निगेशन ऑफ P और Q और मध्ये काय एफ एफ ला एफ अदरवाइज टी तर एफ एफ कुठे दिसतोय हा एफ एफ आहे. आपल्याला कोणते इम्प्लिकेशन ऑफ P म्हणजे निगेशन ऑफ P और Q निगेशन ऑफ P और Q इकडे हे दोन बघायचे. पहिलं निगेशन ऑफ P नंतर Q तर टी एफ कुठे आहे का टी एफ आहे या ठिकाणी एफ. अदर अँड और मध्ये
एफ एफ ला एफ आहे, अदरवाईज टी आहे. तर एफ एफ कुठे आहे का यामध्ये? निगेशन ऑफ टी और क्यू. एफ एफ आहे या ठिकाणी एफ लिहिलं. नंतर एफ एफ दोन्हीकडे नाहीये पुढंच, तर आपण काय लिहिणार? टी टी टी. नंतर काय आहे? आता ह्या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन काय इंडिकेट करतं? जर दोन्ही टी असतील किंवा दोन्ही एफ असतील तर टी, अदरवाईज एफ. तर दोन्ही टी आहे टी लिहिणार, दोन्ही एफ आहे टी लिहिणार, दोन्ही टी आहे टी लिहिणार, दोन्ही टी आहे टी लिहिणार. आता इथं काय लिहिणार? लास्ट स्टेटमेंट, द ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम इज टी. लास्ट कॉलम मध्ये सगळीकडे टी आहे, त्यामुळे हे काय होईल? देअरफॉर इट इज टॉटोलॉजी. काय होईल हे? देअरफॉर इट इज टॉटोलॉजी. तुम्ही पूर्ण याच्यात लिहिणार. काय लिहिणार? इन लास्ट कॉलम देअर आर टी, देअरफॉर इट इज टॉटोलॉजी. हे स्टेटमेंट लास्टला लिहून टाकायचं. नंतर आता पुढचा बघा, थर्ड मध्ये निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू. तर आपण काय करून घेतलं? पहिला पी घेतलं, नंतर क्यू घेतलं. पहिल्यांदा मला हे सांगा, नंबर ऑफ स्टेटमेंट किती असणार या ठिकाणी? नंबर ऑफ स्टेटमेंट म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे? पी आणि क्यू आहे फक्त, तर 2 असणार. तर 2 म्हणजे 4 हे रोज असतील. आता यामध्ये कनेक्टिव्ह किती आहेत? 1 2 3 4 5. तर कनेक्टिव्ह आहेत 5. तर किती यायला पाहिजे? टोटल नंबर ऑफ कॉलम 7. तर बघू आपण किती आहे? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे आपलं बरोबर आहे. नंतर पी क्यू, निगेशन ऑफ क्यू यामध्ये आहे म्हणून लिहिलं. नंतर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू लिहिलं. नंतर त्याचं निगेशन लिहिलं, म्हणजे निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, आणि त्याला कंबाईन करून काय लिहिणार? ऑर मध्ये क्यू. तर हे इतकं मोठं लिहिण्यासाठी जागा नाहीये, त्यामुळे आपण काय केलं? का हे पूर्ण जे पॅटर्न आहे त्याला, हे जे इथं लिहिलेलं आहे त्याला 2 नंबर दिला, आणि क्यू ला काय दिला? फर्स्ट नंबर दिला. आणि इथं लिहित असताना काय लिहिलं? 2 म्हणजे कोणतं? 2 म्हणजे हे, और फर्स्ट म्हणजे हे. समजून घ्या, पेपर मध्ये असं लिहिलं तरी चालतंय, काही अडचण नाही. तर आपण काय लिहिलं? हे पूर्ण ब्रॅकेट और क्यू. तर पूर्ण ब्रॅकेटला 2 मानलेलं आहे, और आणि क्यू ला फर्स्ट मानलेलं आहे. आता यामध्ये निगेशन ऑफ पी काय होईल? टी ला एफ च होईल टी. निगेशन ऑफ क्यू काय होईल? टी च एफ च टी, टी च एफ च टी. नंतर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. अँड आहे, अँड मध्ये टी ला टी, अदरवाईज एफ. तर टी आहे का पुढे? हा आहे टी, अदरवाईज एफ. तर सगळीकडे काय लिहिणार? एफ. आता पुढे काय आहे? याचं निगेशन. इथं काय लिहिलेलं आहे? निगेशन म्हणजे टी च एफ च टी. तर एफ आहे तर टी आणि टी च काय होईल? एफ. आता सेकंड और फर्स्ट म्हणजे यामध्ये काय आहे? और असल्यावर टी एफ ला एफ, अदरवाईज टी. तर आपण काय करणार या ठिकाणी? एफ कुठे आहे का बघणार. कोणता आहे? सेकंड वाला म्हणजे हे, आणि फर्स्ट वाला म्हणजे हे. यामध्ये एफ आहे का? एफ आहे लास्टला. तर या ठिकाणी आपण काय लिहिणार? या ठिकाणी लिहिणार एफ, अदरवाईज टी. तर या ठिकाणी टी. आता यामध्ये काय झालं? यामध्ये टी आणि एफ आलंय, म्हणजे काय म्हणणार? इन लास्ट कॉलम देयर आर टी अँड एफ. Therefore, it is continuous. लास्ट कॉलम मध्ये काय आहे? हे जरी दिसत नसलं तरी आपल्याला माहिती आहे काय लिहायचं. लास्ट कॉलम मध्ये टी आणि एक एफ आलेलं आहे, म्हणजे हे काय झालं? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टी अँड एफ. देअरफॉर इट इज कॉन्टिन्युअस. आता नेक्स्ट बघू 5व्या नंबरचा. तुम्ही म्हणणार चौथा नंबर तुम्हाला होमवर्क राहील. आता 5व्या नंबरचं पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. काय होईल यामध्ये? आता नंबर ऑफ स्टेटमेंट आपल्याला माहित आहे पी आणि क्यू आहे म्हणून 2. तर 2 म्हणजे 4 हे रोज असणार. नंतर कनेक्टिव्ह 1 2 3 4 5 कनेक्टिव्ह आहे 5.
तर टोटल किती असणार 7. आता आपल्याला माहित झालं टोटल कॉलम 7 आणि टोटल रोज 4. तर हे आपल्याला तर 4 चं तर माहित आहे 1 2 3 4 5 6 7. कसं लिहिलं पी क्यू तर आहे फिक्स मध्ये, यामध्ये निगेशन पी आहे निगेशन क्यू आहे, निगेशन पी निगेशन क्यू लिहून घेतलंय, नंतर पी इम्प्लाइज क्यू लिहिलं, नंतर पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन ऑफ क्यू हे लिहिलं आणि नंतर या पूर्ण याला निगेशन ऑफ पी ने इम्प्लाइज केलं. म्हणजे काय आता यामध्ये आपल्याला निगेशन ऑफ पी चे व्हॅल्यू लिहायचे. काय येईल निगेशन ऑफ पी म्हणजे एफ होईल. पी बघा टी च एफ, एफ टी च परत एफ, एफ च टी, एफ च टी. नंतर निगेशन ऑफ क्यू मध्ये काय होईल टी च एफ, एफ च टी, एफ टी. आता इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू आहे, पी इम्प्लाइज क्यू काय माहिती आहे आपल्याला टी एफ ला एफ अदरवाइज टी, तर आपण अदरवाइज काय लिहिणार टी लिहिणार. आता पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे हे आणि हे अँड आहे. अँड मध्ये काय टी टी ला टी अदरवाइज एफ, तर आता या ठिकाणी पहिले हे घेणार नंतर हे, तर टी टी कुठं दिसतंय का टी टी आहे तर इथं टी लिहिलं अदरवाइज एफ, तर सगळीकडे आपण काय लिहिणार एफ लिहिणार. आता बघा हे जे ब्रॅकेट आहे हे आणि त्याला इम्प्लाइज मध्ये कोण आहे निगेशन ऑफ पी म्हणजे ह्या दोघांचं बघायचं. आता या दोघांमध्ये काय आहे या दोघांमध्ये आपल्याला माहिती आहे इम्प्लिकेशन मध्ये टी एफ ला एफ अदरवाइज टी, तर या ठिकाणी एफ एफ आहे तर टी येणार एफ एफ टी, एफ टी टी येणार टी टी टी, कारण टी एफ ला एफ आहे अदरवाइज टी. तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो ऑल एंट्री किंवा ऑल असं लिहू शकतो इन लास्ट कॉलम, इन लास्ट कॉलम ऑल आर टी. जरी दिसत नसलं तरी काही अडचण नाहीये समजून घ्या. काय लिहिणार इन लास्ट कॉलम ऑल आर टी देअरफॉर इट इज टॉटोलॉजी. आता 6व्या नंबरचा क्वेश्चन बघू. पी डबल इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. काय बघणार स्टेटमेंट किती आहे स्टेटमेंट 2 आहे, त्यामुळे 2 म्हणजे 4 हे काय होतील रोज होतील. आणि कॉलम किती 1 कनेक्टिव्ह बघू 1 2 3 4 4 कनेक्टिव्ह आहे म्हणजेच काय 2 + 4 म्हणजे 6 हे काय होतील कॉलम होतील 1 2 3 4 5 and 6. आता काय लिहिलं आपण पी अँड क्यू जे फिक्स आहे, नंतर पी डबल निगेशन आहे क्यू तर निगेशन लिहून घेतलं, नंतर पी डबल इम्प्लाइज क्यू, नंतर पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू आणि नंतर ह्या दोघांचं लिहिलं अँड मध्ये. आता होईल काय निगेशन ऑफ क्यू चं काय होईल एफ टी चं एफ, एफ चं टी, टी चं एफ, एफ चं टी. नंतर डबल इम्प्लिकेशन मध्ये काय माहिती आपल्याला दोन्ही टी असतील किंवा दोन्ही एफ असतील तर टी अदरवाइज एफ. तर आता पी क्यू मध्ये दोन्ही टी आहे टी लिहिलं, या ठिकाणी दोन्ही एफ आहे टी लिहिलं अदरवाइज एफ. तर हे आपलं असं झालंय. नंतर पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे इम्प्लाइज मध्ये टी एफ ला एफ असतं, तर या ठिकाणी टी एफ आहे एफ लिहिलं, नंतर टी टी ला टीच असणार काही अडचण नाही, एफ एफ ला बी टी असणार आणि एफ टी ला पण टीच असणार. आता लास्ट हे आणि दोघांमध्ये काय आहे अँड आहे, अँड मध्ये टी टी ला टी असतं अदरवाइज एफ असतं. तर या ठिकाणी आपण काय बघणार टी टी कुठं आहे का टी टी आहे या ठिकाणी, तर याला टी टी ला टी असणार अदरवाइज एफ. तर या ठिकाणी एफ 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 म्हणजे काय समजलं आपल्याला इथं काय लिहू शकतो इन लास्ट कॉलम, इन लास्ट कॉलम देयर आर T and F, therefore it is contingency. सेवन नंबर क्वेश्चन तुम्हाला होमवर्क राहील. 8 नंबरचा क्वेश्चन पी अँड निगेशन ऑफ क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. यामध्ये स्टेटमेंट 2 आहे 2 म्हणजे 4 हे रोज येतील आणि 1 2 3 4 4 कनेक्टिव्ह आहे त्यामुळे 2 + 4 6 कॉलम येतील 1 2 3 4 5 and 6. आता यामध्ये निगेशन ऑफ क्यू काय टी ला एफ, एफ ला टी, टी ला एफ,
एफ ला टी. पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू, अँड म्हणजे टी टी ला टी, या ठिकाणी टी टी आहे, टी लिहिणार, अदरवाइज एफ सगळीकडे एफ लिहिणार. नंतर पी इम्प्लाइज क्यू, टी एफ ला एफ, टी एफ ला एफ, अदरवाइज टी सगळीकडे टी लिहिला. त्यानंतर आपल्याला माहित आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू, म्हणजे ह्या दोघांचा आहे डबल इम्प्लाइज, दोन्ही टी असतील तर टी, दोन्ही एफ असतील तर टी, अदरवाइज एफ. तर या ठिकाणी दोन्ही टी नाही किंवा दोन्ही एफ नाही, त्यामुळे मी सगळीकडे काय लिहिणार एफ 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 आणि एफ. आणि इथं लास्टला काय लिहिणार इन लास्ट कॉलम, in last column all are F, therefore it is contradiction. If all are F, then it is contradiction. If all are T, then it is tautology. If there is mixing T and F, then it is contingency. Now 9 number question, negation of P implies Q and P and Q. यामध्ये आपण P Q R चे स्टेटमेंट लिहून घेतले. 4 वेळेस T, 4 वेळेस F, 2 वेळेस T, 2 वेळेस F, 1 वेळेस T, 1 वेळेस F. हे असं पॅटर्न आपल्याला माहित आहे. आता P Q आणि R आहे, त्यामुळे n आणि 2⁵ म्हणजे 8, तर 8 कॉलम असणार, 8 रोज असतील हे आपल्याला माहित आहे. कॉलम साठी बघणार 1 2 3 4, 4 काय आहेत कनेक्टिव्ह आहेत. 3 + 4 7, 7 हे काय येतील कॉलम 1 2 3 4 5 6 7. आता हे तीन तर लिहून घेतले आपण. निगेशन ऑफ पी काय येईल, निगेशन ऑफ पी तर टी च एफ 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 एफ, टी 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 आणि टी. नंतर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, तर इम्प्लिकेशन मध्ये काय असणार टी एफ ला एफ, अदरवाइज टी. तर आता इकडे बघणार टी एफ आहे का पुढं, हे टी टी एफ या ठिकाणी आहे, त्यामुळे याला एफ, टी एफ या ठिकाणी आहे, याला पण काय येईल एफ येईल, अदरवाइज टी. तर सगळीकडे काय लिहिणार आपण टी लिहिणार, आणि या ठिकाणी एफ हे आपलं झाले. नंतर पी अँड आर, पी अँड आर, तर अँड मध्ये टी ला टी, टी ला टी, अदरवाइज एफ. तर सगळीकडे काय लिहिणार आपण एफ 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 आणि एफ. आता लास्ट या दोघांमध्ये काय आहे अँड आहे. अँड म्हणजे काय टी टी ला टी, अदरवाइज एफ. तर या ठिकाणी टी टी आहे, टी लिहिलं, या ठिकाणी टी टी आहे, टी लिहिलं, अदरवाइज एफ. तर इथं एफ होईल, इथं एफ होईल, एफ 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 आणि एफ. तर इथं काय लिहिणार इन लास्ट कॉलम देयर आर P and F, therefore it is contingency, therefore it is contingency. Now question number 10, P implies negation of Q or R, double implies negation of P implies Q implies R. यामध्ये स्टेटमेंट पी क्यू आर आहे, त्यामुळे n = 3 घेतलं, 2⁵ म्हणजे 8 रोज असतील. आता कॉलम बद्दल तर पहिल्यांदा आपण कनेक्टिव्ह बघू. 1 2 3 4 5 6 7, 7 कनेक्टिव्ह आहे. 3 + 7 10, 10 कॉलम येतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता निगेशन ऑफ क्यू बघू. क्यू आहे आणि याचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे, 4 वेळेस टी, 4 वेळेस एफ, 2 वेळेस टी, 2 वेळेस एफ, 2 वेळेस टी, 2 वेळेस एफ, टी एफ टी एफ टी एफ टी एफ. तर आता निगेशन ऑफ क्यू काय येईल, निगेशन ऑफ क्यू टी च एफ एफ टी टी एफ एफ टी टी. आता निगेशन ऑफ क्यू आर आर, हे आणि हे, आणि आर आहे म्हणजे एफ एफ ला एफ. तर एफ एफ इथं दिसते, एफ आहे, आणखी या ठिकाणी एफ आहे, अदरवाइज टी. तर आपण काय लिहिणार टी
टी आणि टी. आता P implies निगेशन ऑफ Q or R. तर ह्या दोघांमध्ये बघायचं. इम्प्लाइज म्हणजे TF ला F अदरवाइज T. तर आपण बघणार TF कुठे आहे का? हा इथं F. TF ला F. नंतर अदरवाइज T. तर सगळीकडे काय येणार? टी आणि T. आता या ठिकाणी Q implies R. TF ला F. तर इथं F. नंतर TF ला F. अदरवाइज टी आणि T. आता यामध्ये बघा P implies Q implies R. म्हणजे P आणि Q implies R या दोघांमध्ये TF ला F अदरवाइज की. तर सगळीकडे काय लिहिणार आपण? T लिहिणार. चेक करून बघा. आता काय आहे? निगेशन. याचं निगेशन काय? Tचं F अदर Fचं T. F आणि F. आता काय आहे? 1 डबल इम्प्लाइज 2. म्हणजे काय होईल यामध्ये? या ठिकाणी फर्स्ट कोणाला म्हटलेले? हे याला म्हटलेले. बघा इथं P implies negation of Q or R. P implies negation of Q or R. यामध्ये तर याला नंबर 1 दिलं. डबल इम्प्लिकेशन इथं. आणि सेकंड साठी काय म्हटलेले? निगेशन ऑफ P implies Q implies R. तर ह्या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन साठी आपल्याला माहित आहे टी किंवा F असेल तरच T अदरवाइज F. तर या ठिकाणी आपण बघणार या दोघांमध्ये तर या ठिकाणी दोन्ही T आहेत का किंवा दोन्ही F आहेत का ते एकदा चेक करणार. दोन्ही T किंवा दोन्ही F नाही, त्यामुळे सगळे काय असणार? F. तर मी या ठिकाणी F आणि F लिहिणार. आता समजून घ्या काय होते. तर या ठिकाणी हे झालं F. आता लास्ट कॉलम मध्ये बघा काय झालं. सगळीकडे 1 2 सगळीकडे काय दिसतंय? F दिसतंय. तर इथं लिहिणार इन लास्ट कॉलम all are F. Therefore it is contradiction. Okay, in this way we have completed exercise 1.2. Total questions are 3 and we have completed all questions. Now we have two homeworks, question number 4 and question number 7. तर आपण एक्सरसाइज 1.2 पूर्ण संपवली आणि ह्या थर्ड क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 7 हे तुम्हाला होमवर्क साठी राहील. ओके, थँक्यू.